चला घ्या नेक्स्ट हाफ मधला 16 नंबरचा क्वेश्चन. चला थोडं फास्ट जाऊ. अपॉइंटिंग ऑथॉरिटी मे इम्पोज विच पेनॉल्टी ऑन ग्रुप सी अँड ग्रुप डी. सर्वंट सर्व्हिंग अंडर देम. नियुक्ती प्राधिकरण ग्रुप सी आणि ग्रुप डी वर कोणती शिक्षा लावू शकते? ग्रुप सी आणि ग्रुप डी वर कोणती शिक्षा लावू शकते? लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. ओनली मायनर पेनॉल्टीज, ओनली मेजर पेनॉल्टीज, एनी पेनॉल्टी स्पेसिफाईड इन द रूल 5. रूल 5 मधील कोणतीही शिक्षा, नो पेनॉल्टी, कोणतीही शिक्षा करू शकत नाही. ओके, तर लक्षात घ्या रूल नंबर 6 मध्ये काय सांगितलंय. ओके, तर ज्या वेळेला शिक्षा केली जाते तर अपॉइंटिंग ऑथॉरिटी कोणतीही म्हणजे मेजर की मायनर दोन्हीही शिक्षा या सी आणि डी ग्रुपवर लागू करू शकते. म्हणून फक्त मेजर नाही, फक्त मायनर नाही आणि कोणतीच नाही. सी हे करेक्ट ऑप्शन आहे. काय आहे? सी हे करेक्ट ऑप्शन आहे. हेड्स ऑफ ऑफिसेस कॅन इम्पोज विच टाइप ऑफ पेनॉल्टी ऑन ग्रुप सी आणि ग्रुप डी. बघा इथे कोण होतं? अपॉइंटिंग ऑथॉरिटी होती. अपॉइंटिंग ऑथॉरिटी होती. ती कोणती शिक्षा म्हणत आहे? ओके, पण इथे काय म्हटलंय 17 मध्ये? हेड ऑफिस म्हटलंय. हेड ऑफिस. तर हेड ऑफिस कोणत्या पद्धतीची शिक्षा त्या सी आणि डी वर वापरू शकते किंवा त्यांना देऊ शकते? सो कार्यालय प्रमुख ग्रुप सी आणि ग्रुप डी कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारच्या शिक्षाचा अधिकार वापरू शकतात? मेजर, मायनर, बोथ, नो. सांगा पटकन. तर एक लक्षात ठेवायचंय की हेड ऑफिसला मेजर शिक्षा देण्याचा अधिकार नाही. सी आणि डी वर मेजर शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना नाही. मेजर नाही म्हणजे बोथ पण नाही. नो डिसिप्लिनरी पॉवर, कोणती पॉवर नाही तर चुकीचंच आहे. मायनर ते पेनॉल्टीज देऊ शकतात. सी आणि डी वर ते मायनर पेनॉल्टीज देऊ शकतात. ओके, चला नेक्स्ट 17, 18. Who can institute disciplinary proceeding against any government servant? कोण शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई सुरू करू शकतो? ओनली डिसिप्लिनरी ऑथॉरिटी, फक्त शिस्त प्राधिकरण. ओनली गव्हर्नर, फक्त राज्यपाल. गव्हर्नर और ऑथॉरिटी एम्पावर्ड बाय हिम, राज्यपाल किंवा त्याच्याकडून अधिकृत केलेले प्राधिकरण. हेड ऑफिस ओनली, फक्त कार्यालय प्रमुख. क्वेश्चन नंबर 18 लक्षात घ्या. आधीच आपण म्हटलं होतं म्हणजे सुप्रीम कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोण आहे? राज्यपाल आहे. किंवा राज्यपाल जर का स्वतःचे पॉवर कोणाला डेलिगेट करत असेल, स्वतःचा अधिकार कोणाला देत असेल, तर ती कॉम्पिटंट ऑथॉरिटी त्याच्याकडून अधिकृत केलेली जी काही ऑथॉरिटी असेल ती करू शकते. म्हणजेच काय? ऑप्शन सी हा करेक्ट येणार. गव्हर्नर और ऑथॉरिटी एम्पावर्ड बाय हिम. क्लिअर? राज्यपाल किंवा त्याच्याकडून अधिकृत केलेलं प्राधिकरण. सरळ सरळ सोप्या भाषेत उत्तर आहे. क्लिअर? नेक्स्ट 19. चला पटकन. द गव्हर्नर मे डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ पेंडिंग इन्क्वायरीज फ्रॉम वन इन्क्वायरिंग ऑथॉरिटी टू अनदर इफ. राज्यपाल प्रलंबित चौकशी एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकारी कधी हस्तांतरित करू शकतो? खूप एकदम फालतू क्वेश्चन टाकलाय मी, खूप एकदमच आहे. कधी पाठवू शकतो? कधी? व्हेन एम्प्लॉइंग रिक्वेस्ट फॉर अ टाइमली कंप्लीशन ऑफ इन्क्वायरी, आफ्टर कंप्लीशन ऑफ इन्क्वायरी, ओनली विथ कोर्ट ऑर्डर. बरोबर आहे. ओनली विथ कोर्ट ऑर्डर असा कुठेही उल्लेख आपल्या ऍक्ट मध्ये नाही, म्हणून डी नाही. कर्मचारी विनंती करतो म्हणून तसंही करता येत नाही, असाही कुठे उल्लेख नाही. 2 मध्ये कदाचित तुम्ही कन्फ्युज होऊ शकतात. फॉर टाइमली कंप्लीशन ऑफ इन्क्वायरी, चौकशी वेळेत पूर्ण करण्यासाठी, किंवा आफ्टर कंप्लीशन ऑफ इन्क्वायरी, चौकशी पूर्ण झाल्यानंतर. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कशाला तो ट्रान्सफर करणार आहे? राज्यपाल चौकशी पूर्ण झाल्यावर कशाला ट्रान्सफर करणार आहे? चौकशी वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे. जर का एखाद्या इन्क्वायरीला वेळ लागत असेल, ती जर का दिलेल्या टाइम फ्रेम मध्ये कंप्लीट होत नसेल, तर त्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर इन्क्वायरीला लवकर घेण्यासाठी तो पर्टिक्युलर गव्हर्नर काय करू शकतो? ती इन्क्वायरी एका ऑथॉरिटीकडून दुसऱ्या ऑथॉरिटीकडे हँड ओव्हर करू शकतो. म्हणून बी करेक्ट. 20. नो ऑर्डर इम्पोजिंग अ मेजर पेनॉल्टी शाल बी मेड एक्सेप्ट आफ्टर. मेजर पेनॉल्टी देण्यापूर्वी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे? खालीलपैकी कोणती प्रोसिजर करणं गरजेचं आहे? प्रिलिमिनरी इन्क्वायरी ओनली, इन्क्वायरी हेल्ड अंडर रूल 8.
बघा, मेजर पेनॉल्टीच्या संदर्भातला क्वेश्चन आहे हा, आणि तुम्हाला माहित असायला पाहिजे की रूल नंबर 8 काय सांगतो, रूल नंबर 8 काय सांगतो आणि रूल नंबर 10 काय सांगतो, हे दोन्ही लक्षात ठेवायचे हा. रूल नंबर 8 कोणासाठी आहे आणि रूल नंबर 10 कोणासाठी आहे. इन्क्वायरी हेल्ड अंडर द रूल 8 और अ पब्लिक सर्वंट इन्क्वायरीज ऍक्ट 1850, रूल 8 किंवा पब्लिक सर्वंट ऍक्ट अंतर्गत चौकशी, अप्रुव्हल ऑफ हेड ऑफिस किंवा ओरल वॉर्निंग, तोंडी इशारा. ओके, डोंट रेज युअर हँड, ओनली कॉमेंट. ओके, बरोबर आहे की नाही. काय आहे बी. तुम्हालाही माहित आहे की कोणती प्रोसिजर, कोणती प्रक्रिया आहे, तर रूल नंबर 8 मध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की प्रोसिजर ऑफ इम्पोजिंग द मेजर पेनॉल्टीज. ही प्रोसिजर आहे कोणासाठी, मेजर पेनॉल्टीसाठी. कुणासाठी आहे, मेजर पेनॉल्टीसाठी. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे. क्लिअर म्हटलंय रूल नंबर 8. ओके, चला नेक्स्ट 21. In case of complaint of sexual harassment, who shall be deemed to the inquiring authority? लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी प्राधिकरण कोण मानले जाते? हेड डिपार्टमेंट, गव्हर्नर, कंप्लेंट कमिटी, डिसिप्लिनरी ऑथॉरिटी. कालच आपण बोलताना बोललो होतो की कोण असते अशी कमिटी, कोणती कमिटी असते, सुरुवातीला त्याचा अधिकार कोणाला असतो, सुरुवातीचा अधिकार कोणाला असतो, सुरुवातीचा अधिकार कोणाला असतो, त्या डिपार्टमेंटची जी कंप्लेंट कमिटी हीच इन्क्वायरिंग ऑथॉरिटी असते. त्या डिपार्टमेंटची जी कंप्लेंट कमिटी असते तीच स्वतः कोण असते, इन्क्वायरिंग ऑथॉरिटी मानली जात असते. म्हणजे कंप्लेंट कमिटी स्वतःच इन्क्वायरिंग ऑथॉरिटी असू शकते. हे क्लिअर आपण आधी बोललोय. जर का सेक्शुअल हॅरॅसमेंट संदर्भातलं जर प्रकरण असेल तर कंप्लेंट कमिटी ही स्वतःच त्या डिपार्टमेंटची इन्क्वायरिंग कमिटी ही स्वतः कंप्लेंट कमिटी असू शकते. म्हणून ऑप्शन सी करेक्ट. लक्षात ठेवायचंय, चुका होऊ देऊ नका. कोणतरी एक जण चुकीचं उत्तर दिलेलं होतं वर. 22. The government servant must appear before inquiring authority within how many working days? शासकीय कर्मचाऱ्याने किती कामकाजाच्या दिवसात चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर राहणे आवश्यक आहे? 5 वर्किंग डेज, 7 वर्किंग डे, 10 की 15? किती दिवसात, किती दिवसात? पटकन सांगा. जर का तुम्ही बरोबर बघितलं असेल तर 10 वर्किंग डेज मध्ये, 10 वर्किंग डेज मध्ये लक्षात ठेवायचं. किती? 10 वर्किंग डेज मध्ये. तुम्ही कन्फ्यूज होत आहेत आता. डी 15 वर्किंग डेज वेगळ्या कंडिशनसाठी आहे, 15 वर्किंग डेज वेगळ्या कंडिशनसाठी आहे. प्रश्न बघा काय म्हटलंय, शासकीय कर्मचाऱ्याने किती कामकाजाच्या दिवसात चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर राहणे आवश्यक आहे? 10 वर्किंग डेज, 10 कामकाजाच्या दिवसात त्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंट सर्वंटने त्या ऑथॉरिटी समोर हजर राहायला पाहिजे. क्लिअर? बोलू आपण याच्यावर. क्वेश्चन नंबर 22 लक्षात ठेवा, पुढच्या लेक्चर मध्ये याच्यावर बोलूया. नेक्स्ट 23. A government servant may engage a legal practitioner in inquiry. शासकीय कर्मचारी चौकशीत वकील कधी नेमू शकतो? हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे आणि एका आधीच्या एका पेपर मध्ये मला मिळाला म्हणून तो टाकलाय मी. क्लिअर? एकदा व्यवस्थित वाचून घ्या. गव्हर्नमेंट सर्वंट मे एंगेज अ लीगल प्रॅक्टिशनर इन इन्क्वायरी.
आता लिगल प्रॅक्टिशनरची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. लिगल प्रॅक्टिशनर म्हणजे काय, जे लोक कोर्टाच्या संबंधित कामं करतात, जे की ज्युडिशियल मॅटरच्या संदर्भात कामं करतात, त्याला आपण लिगल प्रॅक्टिशनर म्हणतो. जसे की जे लोक वकील आहे, ॲडव्होकेट, अटॉर्नी असतात, हे लोक काय, किंवा ते आपण म्हणतो ना रजिस्ट्रार वगैरे, किंवा रेव्हेन्यू जनरेट करण्याच्या संदर्भात जे लोक असतात ते, त्याला आपण लिगल प्रॅक्टिशनर म्हणतो. तर ते लोक एखाद्या इन्क्वायरीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात का? नेहमी, कधीच नाही. ओनली प्रेझेंटिंग ऑफिसर इज अ लिगल प्रॅक्टिशनर ऑर परमिटेड बाय द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी. फक्त प्रेझेंटिंग ऑफिसर वकील असेल किंवा शिस्त प्राधिकरणाने परवानगी दिल्या असल्यास, ओनली विथ कोर्ट ऑर्डर, फक्त न्यायालयाच्या आदेशाने. तर एक लक्षात ठेवायचंय, जर का तो स्वतः जर का ऍडव्होकेट असेल तर तो स्वतः असेल त्यावेळेला, किंवा जर का तुम्हाला त्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीने, डिसिप्लिनरी ऑथॉरिटीने परवानगी दिली असेल की नाही, ठीक आहे, तुम्ही अरेंज करू शकता किंवा तशा पद्धतीने तुम्ही एखाद्या लिगल प्रॅक्टिशनरला या इन्क्वायरीमध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकता. अशी जर का परवानगी दिली असेल, तीही रिटर्न, ओरल नाही, रिटर्न मध्ये तुम्ही अप्लिकेशन केल्यानंतर तरच तुम्ही त्या लिगल प्रॅक्टिशनरला एखाद्या इन्क्वायरीमध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकता. पण त्यासाठी परमिशन असणं गरजेचं असते. इथे कोर्टाची काही घेणं देणं नाही, ओनली विथ द कोर्ट ऑर्डर वगैरे नाही. ओके, तर लक्षात ठेवायचंय की तो लिगल प्रॅक्टिशनर कधी येईल, ज्या वेळेला तो गव्हर्नमेंट सर्वंट स्वतःच लिगल प्रॅक्टिशनर असेल, तो स्वतःच ऍडव्होकेट असेल तर, किंवा जर का डिसिप्लिनरी ऑथॉरिटीने तशी जर का परवानगी दिली असेल की नाही, ठीक आहे तुम्ही वापरा, तुम्हाला लिगल प्रॅक्टिशनर हवा असेल या केसच्या संदर्भात तर तुम्ही घेऊ शकता, त्याच केसमध्ये मग तुम्हाला वापरता येतो. सो 23 ला सी करेक्ट. ओके, नेक्स्ट काही गोष्टी अशा पण क्लिअर होतात आपल्या ह्याच्यातनं. ओके, आफ्टर कंप्लीशन ऑफ इन्क्वायरी द इन्क्वायरिंग ऑथॉरिटी शाल प्रिपेअर अ रिपोर्ट कंटेनिंग. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवालात काय असणे आवश्यक आहे? ओनली फाइंडिंग्स, फक्त निष्कर्ष, आरोप, बचाव, पुराव्याचे मूल्यमापन आणि कारणांसह निष्कर्ष, फक्त शिक्षेची शिफारस, सादर अधिकाऱ्याचे मत, ओपिनियन ऑफ प्रेझेंटिंग ऑफिसर, ओनली रिकमेंडेशन ऑफ पनिशमेंट, चार्जेस, डिफेन्स, असेसमेंट अँड ऑफ एव्हिडन्स अँड फाइंडिंग्स विथ रिझन्स, ओनली फाइंडिंग्स. क्लिअर? चला, सांगायची गरज नाही, ऑप्शन बी करेक्ट आहे. नेक्स्ट, चला आता इथे तुम्ही बघा, आफ्टर रिसिव्हिंग इन्क्वायरी रिपोर्ट द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी शाल गिव्स गव्हर्नमेंट सर्वंट हाऊ मेनी डेज टू सबमिट द रिप्रेझेंटेशन. चौकशी अहवाल मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यास किती दिवसात प्रतिनिवेदन सादर करायची संधी मिळते. आता इथे तुम्ही बघा, इथे कन्फ्युज झाला होता तुम्ही आधीच्या केसमध्ये, बरेचसे लोक इथे कन्फ्युज झाले होते की त्या व्यक्तीला एकदाच जर का डिसिप्लिनरी ऑथॉरिटीने त्याला रिपोर्ट जो फॉरवर्ड केला असेल तर त्याच्याकडनं जो काही रिप्लाय यायला पाहिजे तो किती दिवसात यायला पाहिजे असतो, तर तो सरळ 15 दिवसात तो रिप्लाय यायला पाहिजे, विदिन 15 डेज. ओके, विदिन 15 डेज, लक्षात घ्या. नेक्स्ट 26 अंडर रूल 10 बिफोर. आता रूल 10 काय आहे तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अंडर रूल 10 काय आहे? रूल 10 पटकन सांगा. रूल 10 कोणाच्या संदर्भात आहे? इट इज द प्रोसिजर फॉर इम्पोजिंग द मायनर पेनॉल्टी. छोटी शिक्षाच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे त्या संदर्भातला हा रूल 10 आहे. काय सांगतो? बिफोर इम्पोजिंग अ मायनर पेनॉल्टी विच ऑफ द फॉलोइंग इज मॅन्डेटरी. बिफोर इम्पोजिंग अ मायनर पेनॉल्टी विच ऑफ द फॉलोइंग इज मॅन्डेटरी. नियम 10 नुसार किरकोळ शिक्षा देण्यापूर्वी खालील काय बंधनकारक आहे? ओरल वॉर्निंग ओनली, फक्त तोंडी इशारा, रिटर्न इंटिमेशन अँड अपॉर्च्युनिटी टू रिप्रेझेंट, लेखी सूचना देऊन उत्तर देण्याची संधी, इमिडिएट सस्पेन्शन, तात्काळ निलंबन, अप्रुव्हल ऑफ गव्हर्नर इन एव्हरी केस, प्रत्येक प्रकरणात राज्यपालाची मंजुरी. तर सरळ आहे बघा. सस्पेन्शन हे मायनर पेनॉल्टी मध्ये शब्दच येत नाही. सस्पेन्शन हा वर्ड मायनर पेनॉल्टी मध्ये येत नाही म्हणून सी नाही. प्रत्येकच प्रकरणात राज्यपाल इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. तुम्हाला माहित आहे तो स्वतः किंवा ऑर्डर देऊ शकतो, तो याला इन्व्हॉल्व्ह करणं शक्य नाही. वॉर्निंग पण नाही, तर लेखी सूचना देणं आणि त्याच्याकडनं काहीतरी डिफेन्स मागवणं ही ऍक्च्युअली प्रोसेस असते. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे. क्लिअर?
नेक्स्ट 27 काय सांगतो? when withholding of increment is likely to affect pension or exceed 3 years, what is required? जर वेतनवाढ रोखल्यामुळे पेन्शनवर परिणाम होत असेल किंवा 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वेतनवाढ रोखायची असेल तर काय आवश्यक आहे? नो इन्क्वायरी रिक्वायर्ड, कोणतीही चौकशीची आवश्यकता नाही. सिंपल रिटर्न वॉर्निंग, साधी लेखी सूचना. इन्क्वायरिंग ॲज पर रूल नंबर 8 प्रोसिजर, नियम 8 नुसार सविस्तर चौकशी. अप्रुव्हल ऑफ कमिशन ओनली, फक्त आयोगाची मंजुरी. काय असतो बघा, तर नो इन्क्वायरी हे तर चुकीचंच आहे. सिंपल रिटर्न वॉर्निंग हे पण नाही आहे, कारण 3 वर्षापेक्षा जास्त वेतनवाढ रोखल्या जाणार आहे. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वेतनवाढ रोखल्या जाणार आहे किंवा पेन्शनवर, त्याचा वेतनवाढच्या पेन्शनवर परिणाम होणार आहे. या संपूर्ण केसमध्ये जी प्रोसिजर मेजर पेनॉल्टी मध्ये दाखवलेली असते, ओके, तर त्याचा वापर व्हायला पाहिजे असतो. ओके, म्हणजेच काय, या परिस्थितीत साधी प्रक्रिया राबवली जात नाही. जी सिंपल प्रोसेस आहे ती प्रॉपरली फॉर्म केली जात नाही. यामध्ये शिस्तभंगाची कारवाई करावी लागते आणि ती म्हणजेच मेजर पेनॉल्टी म्हणून दर्शवली जाते आणि ती आहे रूल नंबर 8 मध्ये. बरोबर आहे. म्हणून इथे काय, इन्क्वायरी ॲज पर द रूल नंबर 8. ओके, मग रूल नंबर 8 मधली प्रोसिजर कशी सांगितली आहे की ती जी ऑथॉरिटी आहे, पूर्ण प्रॉपर प्रोसेस, जो कोणी तो गव्हर्नमेंट सर्वंट असेल त्याला लेटर पाठवणं, त्याच्याकडनं मागवणं, तो जो डिसिप्लिनरी ऑथॉरिटी असेल ती त्या प्रक्रियेमधनं जाईल. त्यांना वाटत असेल की कमिशन सोबत, वाटत असेल तर, ऑलवेज नॉट अ कंपल्सरी, की वाटत असेल तर कमिशन सोबत डिस्कस करायचं, त्यांचा ऍडवाइस घेईल, त्यांचा ऍडवाइस मानायचं की नाही मानायचं ते पण ते ठरवतील. मानत नसेल तर का बरं नाही त्याचा त्यांना रिझन दाखवावे लागेल आणि सगळ्या गोष्टी त्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंट सर्वंटला पाठवाव्या लागतील. ही प्रोसिजर आहे. सी करेक्ट. 28. In case of common proceeding against 2 or more government servant, who can order such proceeding? 2 किंवा अधिक शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध संयुक्त कारवाई कॉमन प्रोसिडिंग कोण आदेश देऊ शकतो? एनी ज्युनियर ऑफिसर, शक्यच नाही. ओनली कमिशन, हेड ऑफिस पण नाही. कोण देऊ शकतो? गव्हर्नर देऊ शकतो. बरोबर आहे की नाही? तसे त्याला अधिकार आहे, आपण आधीच बोललो होतो. सुप्रीम डिसिप्लिनरी ऑथॉरिटी, सर्वोच्च शिस्त काय अधिकारी, त्याला आपण असं म्हणू शकतो, सर्वोच्च शिस्त प्राधिकरण. ओके, त्यामुळे बी हा करेक्ट आहे. 29. What happens to disciplinary proceedings upon the death of the delinquent government servant? दोषी शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास शिस्तभंग कारवाईचे काय होते? जर का एखादा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याच्यावर कारवाई चालू होती आणि त्याची डेथ झाली तर काय होईल? कुटुंबाविरुद्ध कारवाई सुरू राहील, कर्ज देणाऱ्या प्राधिकरणाकडे वर्ग केली जाईल, कारवाई तात्काळ संपुष्टात येते, राज्यपाल निर्णय घेतात. हे पण नाही, हे पण नाही आणि हे पण चुकीचं आहे. तुम्हाला माहित आहे की काय होते, ती कारवाई तिथेच थांबते, ती तिथेच पूर्ण होते आणि कोणताही डिसिजन त्यामधनं मिळत नसतो, त्यामुळे ते तिथेच थांबवलं जाते. ऑप्शन 3 हा करेक्ट आहे. सी करेक्ट आहे. 30. अंडर रूल 16 नो अपील शॅल लाई अगेन्स्ट विच ऑफ द फॉलोइंग ऑर्डर. बघा, आपण हा पण एक महत्वाचा, मी तुम्हाला सांगितलं होतं काल, हा पण एक खूप महत्वाचा आहे. कोणत्या केसमध्ये अपील होऊ शकत नाही, अपील कुठे केल्या जाऊ शकत नाही? निलंबनाचा आदेश, किरकोळ शिक्षेचा, राज्यपालांनी दिलेला आदेश की बढती नाकारण्याचा आदेश. कोणाविरुद्ध अपील करता येणार नाही, कोणाविरुद्ध अपील करता येत नाही. निलंबनाचा आदेश दिला तर मी जाऊ शकतो त्या पर्टिक्युलर अपिलेट ऑथॉरिटीकडे, बरोबर आहे. किरकोळ शिक्षेचा असेल तर तिथेही मी जाऊ शकतो. पण जर का गव्हर्नरने तशा पद्धतीचा आदेश दिला असेल तर मला अपील करता येत नाही. त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट येतो. क्लिअर? ऑप्शन सी करेक्ट येतो. चला, 31. व्हॉट इज द टाइम लिमिट फॉर फिलिंग अँड अपील अंडर द रूल 19 नुसार अपील करण्याची कालमर्यादा किती आहे? IMP क्वेश्चन आहे, महत्वाचा आहे. याच्या आधीचा पण हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन होता आणि जेवढे टाइम लिमिट वाले क्वेश्चन असतील, लक्षात ठेवायचं, जेवढे टाइम लिमिट वाले क्वेश्चन असतील ते महत्वाचेच असतात. क्लिअर? तर इथे काय म्हटलंय की अपील किती दिवसात करायला पाहिजे, म्हणजे ऑर्डर मिळालेल्या तारखेपासनं, आदेश मिळालेल्या तारखेपासनं अपील करण्याचा कालावधी काय असतो रे? किती असतो? 45 दिवस, 45 डेज.
त्यानंतर तुम्हाला अपील ग्राह्य धरली जाणार नाही, म्हणजे अपिलेट ऑथॉरिटी ती अपील मान्य करणार नाही. पण जर का काही तुमच्याकडे गुड रिझन आहे, सबचा एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटचा ऍक्सिडेंट झाला, तो सिरियस होता, किंवा काहीतरी जेन्युइन रिझन आहे की तो नाही करू शकला, पॅन्डेमिक आलं, म्हणजे कोरोना सारखं हे झालं, तर त्याच्यामुळे नाही करता आलं, अशाच केसमध्ये 45 दिवसानंतर त्याचं अपील मान्य केला जाऊ शकते, अदरवाईज ते मान्य करता येत नाही. म्हणून लक्षात ठेवायचंय की 45 डेज डोक्यात फिट करून ठेवा, ज्यांचं चुकलं असेल त्यांनी पण. क्लिअर? नेक्स्ट 32. While deciding an appeal against penalty, the appellate authority shall consider which of the following. शिक्षेविरुद्ध अपील करताना अपीलीय प्राधिकरण खालीलपैकी काय विचारात घेते? राजकीय दबाव, पॉलिटिकल प्रेशर, वेदर प्रोसिजर वॉज फॉलोड अँड एव्हिडन्स सपोर्ट्स फाइंडिंग्स, प्रक्रिया पाळली का आणि पुरावा निष्कर्षांना समर्थन देतो का, पर्सनल रिलेशनशिप, वैयक्तिक संबंध, मीडिया ओपिनियन. सिंपल आहे, काहीच नाही याच्यामध्ये, या क्वेश्चन मध्ये पॉलिटिकल प्रेशर पण नाही, हे पण नाही, हे पण नाही. सो वेदर प्रोसिजर वॉज फॉलोड, ती प्रॉपर प्रोसिजर फॉलो केल्या गेली आहे का, आणि त्यांनी दिलेले जे काही एव्हिडन्स आहे, पुरावे आहे, ते त्या पर्टिक्युलर केसला समर्थन करतायत की नाही, म्हणजे आहे की नाही ते. सो बी करेक्ट. नेक्स्ट 33. अंडर रूल 25A रिव्ह्यू व्हेन द गव्हर्नर रिव्ह्यू अँड ऑर्डर. नियम 25A नुसार राज्यपाल आदेशाचा पुनर्विचार रिव्ह्यू कधी करू शकतात? ऍट एनी टाइम, विदाउट रिझन, कोणत्याही कारणाशिवाय कधी नाही, ओनली विदिन 30 डेज, फक्त 30 दिवसात, व्हेन न्यू मटेरियल ऑर एव्हिडन्स कम इन टू द नोटीस, ओनली आफ्टर कोर्ट डायरेक्शन. बरोबर, जेव्हा काहीतरी नवीन मटेरियल पुरावा मिळतो आणि तो पुराव्यामुळे त्या पर्टिक्युलर इन्क्वायरीची डायरेक्शन चेंज होऊ शकत असेल तर, म्हणजे जर नवे एव्हिडन्स समोर येत असेल जे की आधीच्या इन्क्वायरीमध्ये नव्हते, आणि त्या एव्हिडन्समुळे जर का त्या केसची डायरेक्शन चेंज होत असेल तरच. ओके, म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट येतोय. क्लिअर? तर चला, अशा पद्धतीने हे पूर्ण MCQ कंप्लीट झाले आहे.